नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 15 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज कसलं दाखवलंय जबरदस्त. ठरलं तर मग अर्जुन आता वेषांतर करून जाणार आहे महिपतच्या घरी. बघा, सुरुवातीपासून बघा काय काय झालंय. तर आता चैतन्याला आणि अर्जुनला डाऊट असतो, ते सरंजामेच्या घरून निघालेत. अर्जुन चैतन्याला म्हणत असतो, चैतन्य काहीतरी मेजर गडबड आहे. ते खोटे रिपोर्ट कुठून आले ना ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला डिटेल लागतील चैतन्य, मग आपल्याला सगळं कन्फर्म होईल. आपल्याला जो आधी डाऊट होता ना तो मग खरा होईल. चैतन्य म्हणतो, म्हणजे एखाद्या इन्स्पेक्टरने ते रिपोर्ट बनवले, हा डाऊट का? अर्जुनला आता काय वाटतं कोणाच ठाऊक. आता तो चैतन्याला म्हणतो, चल चल. आता चैतन्य म्हणतो, परत त्या सरंजामेकडे जायचंय का? अरे अर्जुन कशाला? अरे थांब रे. अर्जुन त्याचा हात धरून त्याला आत नेतो. तेव्हा सरंजामेला आता अर्जुनला पाहिल्यावर आठवतं बरं का. तो लगेच त्या महिपतला फोन लावतो आणि म्हणतो, काय महिपत शेठ, तुमचा हप्ता नाही पोहोचला अजून, जरा प्रेमळ रिमाइंडर द्यावं म्हणून फोन केला होता. महिपत म्हणतो, हप्ता? अरे काय यार, बस का, तुझा खिसा गरम केला नाही असं कधी झालं का इन्स्पेक्टर? चल, माझ्या माणसाला पाठवून देतो मी पैसे घेऊन, पण मला एवढं सांग की तो अर्जुन सुभेदार पोहोचला का तुझ्यापर्यंत? महिपत फोनवर सरंजामेला असं विचारत असतो. सरंजामे इकडून खोटं बोलत म्हणतो, नाही 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 नाही, छे छे छे, अरे नाही रे महिपत, काही पोहोचला नाहीये. तो महिनाभर आधी रुटीन चौकशीसाठी तो पोहोचला होता माझ्याकडे, नंतर दिसलाच नाही रे, नको टेन्शन घेऊ. आता सरंजामे महिपतपासनं हे लपवतोय की अर्जुन त्याच्या घरी येऊन गेला. आता इकडनं त्याने फोन ठेवलाय बरं का. पण आता बघा, अर्जुनला काही कळलं नाही, तो महिपतशी बोलतोय. अर्जुन त्याच्या दारात उभा आहे. आता अर्जुन चैतन्य दोघेही त्या इन्स्पेक्टरकडे बघतात. इन्स्पेक्टर जरा घाबरतो, पण आता अर्जुन त्याच्या समोर येतो आणि म्हणतो, ओ सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का? सरंजामे सर, तुमचा इम्पॉर्टंट कॉल सुरू होता. सरंजामे म्हणतो, नाही नाही, जरा फॅमिली मॅटर होता. तुम्ही परत कसे काय आलात? अर्जुन म्हणतो, तो मेल मला पुन्हा बघायचा होता म्हणून मी परत आलोय. आता बघायला मिळेल का पुन्हा? असं म्हणून अर्जुन आता त्याला फोन मागतो. सरंजामे फोन देतो आणि म्हणतो, हो हो, हे घ्या, हाच तो मेल आहे. अर्जुन आता फोन चेक करायचं नाटक करतो बरं का. आणि त्याला आता काही डॉक्युमेंट्स बघायचे असतात, पण हे थोडंसं जरा फास्ट दाखवलं त्यांनी. आणि अर्जुनला एक इन्व्हिटेशन कार्ड दिसतंय, तिथेच खाली पडलेलं असतं ते. अर्जुन खोकलायचं नाटक करतो आणि मग सरंजामे पाणी आणण्यासाठी म्हणून आत जातो. तेव्हा अर्जुनने ते डॉक्युमेंट गपचूप त्याच्याकडे घेतलं. चैतन्य घाबरतो बरं का. तो म्हणतो, अरे काय करतोयस अर्जुन? अर्जुनने पटकन ते इन्व्हिटेशन त्याच्या कोटाच्या खिशात लपवून टाकलंय. आता तेवढ्या सरंजामे येतो पाणी घेऊन. अर्जुन पाणी पितो आणि त्या सरंजामेला म्हणतो, थँक्यू थँक्यू. आता असं म्हणून तो निघाला बरं का. तेवढ्यात महिपतने लगली त्याचा माणूस पाठवला सुद्धा पैसे घेऊन. आता तो माणूस जेव्हा आतमध्ये येत असतो ना, तेव्हा अर्जुनची त्याची टक्कर होते आणि त्या माणसाचं ना असं टोकदार ब्रासलेट अर्जुनच्या हाताला जोरात घासतं. त्यामुळे अर्जुनला त्रास होतो, तो ओरडतो, आ. आता सरंजामे म्हणतो, काय झालं? आता अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, काही नाही काही नाही. आणि आता असं म्हणून अर्जुन निघून जातो. आता तो महिपतचा माणूस आल्यावर सरंजामे ओरडतो त्याला आणि म्हणतो, ए काय रे, तुला काही अक्कल आहे का? अरे तू महिपतचा माणूस आहे, त्या अर्जुनला कळलं तर? आता तो महिपतचा माणूस म्हणतो, मला काय माहिती साहेब, तो इथे येते. महिपत साहेबाकडून मी पैसे घेऊन इथे आलोय. आता लगेच सरंजामे पैसे घेतो आणि त्या माणसाला म्हणतो, थांब जरा, त्या सुभेदारची गाडी जाऊ दे आणि मग जा. आता बघा, अर्जुनची गाडी गेल्यावर मग महिपतचा माणूस निघून जातो. इकडे विमल आली आहे. सायलीला म्हणते, सायली ताई, पूर्णाजीने तुम्हाला बोलवलंय. सायली तिची रूम झाडत असते. आता ती झाडून घेत असते तेव्हा विमल म्हणते, तुम्ही जा, मी झाडते हे सगळं. आजचा भाग पण प्रेक्षकांनो खूप फास्ट दाखवला त्यांनी. मजा आली आजचा भाग बघताना पण. आता पूर्णाजी सायलीला म्हणतात, आलीस का? सायली म्हणते, हो पूर्णाजी, तुम्ही मला बोलवलं होतं ना, काही काम होतं का? पूर्णाजी म्हणतात, मला काही नकोय, मला तुला काही द्यायचं होतं, हे घे. आता सायली तो छोटासा बॉक्स तिच्या हातात घेते. आता पूर्णाजी म्हणतात, हे तुझ्यासाठी आहे. त्या बॉक्समध्ये अतिशय सुंदर झुमके असतात. आता पूर्णाजी तिच्याकडे बघतात. सायली म्हणतात, पूर्णाजी, हे माझ्यासाठी? पूर्णाजी म्हणतात, हो तुझ्यासाठी. माझ्यासाठी असलेला महत्त्वाचा बॉक्स तू मला जोडून दिलास. त्या बॉक्सची किंमत तुला कळली, त्यासाठी तुला हा मोबदला. सायली म्हणते, हे काय पूर्णाजी, अहो मी जे केलं ते मनापासून केलं, मोबदला घेण्यासाठी थोडीच केलं मी, मला नकोय हा मोबदला. आणि पूर्णाजी, तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं ना, म्हणून मी हे सगळं तुमच्यासाठी केलं हो. आता पूर्णाजी जरा रूढ बोलल्या सायलीला, पण खरं तर त्या खुश झाल्या सायलीवर, पण मनातून कशा कबूल करतील? आता म्हणतात कशा,
मी कोणाचंही कर्ज ठेवत नाही, म्हणून तू जे केलं त्या बदल्यात हा मोबदला समज. तुझा हिशेब मी चुकता केलाय. सायली म्हणते, बरं ठीक आहे पूर्णाजी, हरकत नाहीये. तुम्ही मोबदला म्हणून देताय, मी आशीर्वाद म्हणून घेते. तुमची ही प्रेमाची भेट माझ्यासोबत कायम राहील. आता असं म्हणून ती तिथून निघून जाते. पूर्णाजीला छान वाटतंय बरं का, पण पूर्णाजी कशाच्या काही बोलतात. पण आता बघा प्रेक्षकांनो, सगळेजण सायलीच्या साईडनी झालेत. आजचा एक सीन तुम्हाला सॉलिड आवडणार आहे. बघा आता काय झालं. आता गाडीमध्ये चैतन्य म्हणतो, अरे तू कुठलं इन्व्हॉल्व उचललंस अर्जुन, काय होतं त्यात. अर्जुन म्हणतो, अरे मला डाऊट येत होता हा सरंजामे मैपतचा माणूस आहे म्हणून, त्यामुळेच मला तिथे काय सापडलं बघ, मला मिळाला सुद्धा प्रूफ. चैतन्य तो इन्व्हॉल्व बघतो आणि त्यामध्ये कसलं तरी आमंत्रण असतं साक्षी शिखरे या बिल्डर कंपनीचं. आता अर्जुन म्हणतो, बघ मैपतशी त्याचे कनेक्शन आहे. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन एका इव्हेंटचं आहे हे इन्व्हिटेशन. मैपत असे इन्व्हिटेशन 56 जणांना पाठवत असेल, त्याचा अर्थ हा होत नाही की मैपतचं आणि त्याचं कनेक्शन आहे. अर्जुन म्हणतो, अरे कनेक्शन नाहीच आहे असा पण अर्थ होत नाही ना चैतन्य. या सरंजामेवर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. आता काहीतरी लपवतोय हा माणूस. आता बघा अर्जुनला घरी गेल्यावर कळतं की ज्याने टक्कर दिली ना तो मैपतचाच माणूस आहे. आता बघा इकडे प्रिया साक्षीकडे आली आहे. साक्षी प्रियाला म्हणत असते, नाही ग प्रिया, माझं ना आता ठरलंय, दामिनी मॅडम जे काही पुरावे सादर करतील ना कोर्टामध्ये, म्हणजे जी काही आपली बाजू मांडणार आहे ना कोर्टामध्ये त्या मॅडमला मी आधीच फोन करून विचारणार आहे की आम्हाला कल्पना द्या थोडीशी आधीच. ए प्रिया, अगं मी तुझ्याशी बोलते, तुझं लक्ष कुठे आहे. तुझं आता या प्रियाचं लक्ष नसतं बरं का, तिचं काहीतरी तंद्री लागलेली असते. प्रिया म्हणते, अगं काही नाही साक्षी, तुझंच ऐकते मी. अगं साक्षी, जरा कॉफी आणायला सांगतेस का गं माझ्यासाठी. मग आता साक्षी तिच्या घरातल्या माणसाला आवाज देते, जॉनी, ए जॉनी. आता साक्षी विचार करते, कुठे कडमडला काय माहीत, थांब मीच आणते तुझ्यासाठी कॉफी. असं म्हणून साक्षी आता कॉफी आणायला गेली आहे. आता प्रिया बघा काय विचार करते, मला काहीही करून या मैपतच्या खोलीमध्ये शिरून माझं गाठोडं आणायला हवं. आता या कॉफीचा उपयोग करते. असं म्हणून आता बघा ती पुन्हा कॉफी सांडते. साक्षी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि मुद्दाम आता प्रिया म्हणते, अगं काय म्हणत होतीस दामिनी मॅडमचं. आणि बोलता बोलता स्वतःच्या अंगावरती कॉफी सांडून घेते. साक्षी म्हणते, किती वेंधळीस ग प्रिया, जा आतमध्ये आणि ती कॉफी स्वच्छ कर बरं ड्रेसची, जा. आता प्रिया कॉफी स्वच्छ करायच्या निमित्ताने आतमध्ये गेली आहे बरं का मैपतच्या खोलीत. पण आता बघा प्रियाला काही तिथे सापडलेलं नाही आज. आणि प्रेक्षकांनो बघत राहा, पुढचा सगळा सीन सॉलिडच दाखवला आहे आजचा भाग. आता सायली खूप खुश झालेली आहे आणि आता तिने अर्जुनचा फोटो हातात घेतलाय आणि त्या अर्जुनशी तिला बोलायचंय म्हणून फोटोशी बोलते. ती म्हणत असते, अहो अहो आजचा दिवस किती छान, अहो अहो आजचा दिवस किती वेगळा आहे, तुम्हाला काय सांगू, तुम्ही या ना लवकर. तुम्हाला माहिती आहे आज अस्मिता ताईला माझी काळजी वाटते आणि पूर्णाजीने मला दागिना दिला, लवकर या ना तुम्ही, या ना. आता ती असं बोलतच असते फोटोशी. तेवढ्यात अर्जुन येतो आणि ती खुश होते, अय्या तुम्ही आलात असं म्हणून त्याला गोल गोल फिरवते. अर्जुन जरा टेन्शनमध्ये. सायली म्हणत असते, तुम्हाला कसं कळलं मी तुमची आठवण काढते. तुम्हाला ना 100 वर्ष आयुष्य आहे. तुम्हाला माहिती आहे पूर्णाजीने मला दागिना दिला, अस्मिता ताईंना ना माझी खूप काळजी वाटते. आता अर्जुन काही तिला विशेष रिस्पॉन्स देत नाही. तो म्हणतो, हो का, चांगलं झालं, ग्रेट, असं म्हणतो खाली बसतो. सायली विचार करते, अरे देवा काय झालं यांना. आणि ती अर्जुनला विचारते, काय हो काय झालं. अर्जुन म्हणतो, अगं सायली मला त्या इन्स्पेक्टर सरंजामेवर डाऊट यायला लागलाय ग. आता सायली म्हणते, का हो काय झालं का, त्यांनी तर आधी आपल्याला सहकार्य केलं होतं ना. हो. अर्जुन म्हणतो, हो ते आजही आपल्याला वरवर सहकार्य करतच आहेत, पण आज ना मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांचं एक लॅविश घर बघितलं, खूप श्रीमंत घर. एखाद्या रिटायर्ड पोलीस ऑफिसरला एवढं मोठं घर नाही मॅच होत. नाही, मला असं वाटायला लागलंय आता सायली की मैपत सोबत तो नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये आहे, तो इन्स्पेक्टर सरंजामे. मी म्हणलं होतं ना प्रेक्षकांनो, अर्जुनला त्या इन्स्पेक्टरचं लॅविश घर खटकणार आहे, तसं थंबनेलवर टाकलं होतं मी. आता ही सायली म्हणते, तसं असेल तर आपल्याला लक्ष ठेवायला हवं त्या इन्स्पेक्टरवर. असं बोलता बोलता सायलीचा हात जरा पुढे असतो तेव्हा तिच्या हाताला काल चाकू लागला ना, ते अर्जुनला दिसतं. अर्जुन म्हणतो, बायको अगं काय लागलंय तुला. सायली म्हणते, अहो काही नाही, जरा स्वयंपाकघरात. आणि सायलीचं लक्ष जातं की अर्जुनच्या हाताला पण काहीतरी लागलंय. ती म्हणते, अहो
माझ्या हाताला स्वयंपाकघरात थोडंसं लागलं, पण हे काय लागलंय तुमच्या हाताला? अर्जुन ते बघतो आणि म्हणतो, अगं हे ना, मी त्या इन्स्पेक्टर सरंजामेकडून येत होतं ना, तेव्हा कोणीतरी माणूस येत होता त्याच्या घरी आणि त्याच्या हाताचं ना ब्रेसलेट लागलं मला. तेच असावं कदाचित. त्या माणसाला ना सायली कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं ग मला. कुठे कुठे ते लक्षात येत नाहीये बघ. आता अर्जुन विचार करायला लागतो की आज जो माणूस दिसला त्याला कुठे बघितलं असावं, आणि त्याला सगळं ते आठवतं, तो माणसाचा चेहरा आणि यापूर्वी कधी पाहिलाय का, आणि त्याला एकदम क्लिक होतं की या माणसाला तर त्याने त्या दिवशी बघितलेलं असतं कोर्टाच्या बाहेर मैपत सोबत, आणि त्याच्या लगेच लक्षात येतं की हा मैपतचाच माणूस होता आणि इन्स्पेक्टर सरंजामे अर्जुनला घुमवतोय हे त्याला कळलं. आता तो ते सगळं आठवत होतो आणि लगेच म्हणतो सायलीला, आय गॉट इट. सायली चल पटकन चल माझ्यासोबत. सायली म्हणते, अहो काय झालं काय? आता अर्जुन म्हणतो, अगं चल ग, मी सांगतो गाडीत सगळं. सायली म्हणते, बरं 1 मिनिट. आता ती फाईल तिने उचलून ठेवली आहे सायलीने बाजूला आणि गेली अर्जुन सोबत. आता हे दोघे इन्स्पेक्टरकडे गेले बरं का. इकडे प्रियाने काय केलंय बघा. प्रिया मैपतच्या खोलीत शिरली आहे आणि आता मैपतचं कपाट उघडायचा प्रयत्न करत असते, जो तो मैपतच्या कपाटाच्या मागे लागलाय. आता बघा पुढे काय झालंय. आता प्रिया ते उघडायचा प्रयत्न करते पण ते सगळं लॉक्ड असतं. त्यामुळे प्रिया विचार करते, अरे यार माझं गाठोडं मी आता कसं काढू, काय करू, या मैपतने कुठे ठेवलं असेल माझं गाठोडं. आता तेवढ्यात हिला आवाज येतो मैपतचा. मैपत आवाज देतच येतो घरात, साक्षी ए साक्षी. आता प्रिया घाबरते आणि विचार करते इथून निसटायला हवं, आणि लगेच अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. एकदम फास्ट दाखवत आहेत ते प्रेक्षकांनो मालिका. या सीन मध्ये डायरेक्ट हा इन्स्पेक्टर अर्जुनला बोलताना दाखवलाय, मैपत शिखरे त्या आणि माणसाचा आणि माझा काही संबंध नाहीये. ओ अर्जुन सुभेदार, मी एक प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे, अशा गुंडांशी माझे संबंध नाही आहेत. अर्जुन चिडतो आणि त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, उठ ए उठ रे, अरे खोटं बोलतोस का? अरे फक्त आणि फक्त तुला शक्य होतं त्या साक्षीचे खोटे लोकेशन रिपोर्ट बनवणं. मैपतकडून पैसे घेऊन तू हे सगळं केलंयस. बोल सरंजामे, हे खरं आहे ना? बोल. सरंजामे चांगलाच निढावलेला माणूस दिसतोय. आता बघा हां, त्याने अर्जुनने धरलेली कॉलर आहे ना ती अशी सोडवली आणि अर्जुनला म्हणतोय, ए चल रे, काय पुरावा आहे तुझ्याकडे, माझी आणि मैपतची साधी ओळख आहे याचा. अर्जुन म्हणतो, अच्छा हे बघ, साक्षी कन्स्ट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टचं इन्व्हिटेशन तुला का आलंय? आता ते इन्स्पेक्टर म्हणतं, हां एवढं काय त्यात, मी रिटायर झालो असेल तर अशी 56 इन्व्हिटेशन माझ्याकडे दररोज येत असतात. त्याचा अर्थ असा नाही आहे की मी सगळ्यांकडनं पैसे घेतो. अर्जुन म्हणतो, मैपतचा माणूस काय इन्व्हिटेशन घेऊन आला होता का तुझ्याकडे आज? तू जे लपवतोयस ना सरंजामे, मी सगळं शोधून काढणार आहे. सरंजामे मोठ्याने हसतो राक्षसासारखा. आता अर्जुनला आणि सायलीला राग येत असतो त्याचा. सरंजामे आता हसत हसत अर्जुनला धमकी देतोय, ओपनली चॅलेंज देतोय तो अर्जुनला. चल रे अर्जुन सुभेदार, अरे हिम्मत असेल तर शोधून दाखव मला, शोधून दाखव पुरावा. मी काय काय लपवतोय ना ते शोधून काढ. अर्जुन सुभेदार, एकही पुरावा मी मागे सोडलेला नाहीये, आणि जोपर्यंत मी स्वतःहून माझी सगळी बेकायदेशीर कामं कबूल करत नाही ना, तोपर्यंत तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. आता मस्त आरामात बसलाय सरंजामे बरं का, त्याला काहीच वाटत नाहीये या गोष्टीचं. सरंजामे एवढं वाईट काम करतोय आणि त्याला काहीच वाटत नाहीये त्याबद्दल. सायली चिडते आणि म्हणते, काय तुम्ही कबूल करताय स्वतःच्या तोंडाने, तुम्ही मैपत सारख्या गुन्हेगाराची साथ देताय पैशासाठी? तुम्हाला काहीच वाटत नाहीये? पोलीस जनतेच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावून कायदा पाळतात, पण तुमच्यासारख्या एका लाचखोरामुळे अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव खराब होतं. आता अर्जुन म्हणतो, सरंजामे एक लक्षात ठेव, गुन्हेगार काही ना काही पुरावा नक्कीच मागे ठेवत असतो. असं समजू नको सरंजामे की मी तुला कोर्टात खेचू शकत नाही. पण सरंजामे अर्जुनला खूपच लाईटली घेतोय. तो हसतो पुन्हा आणि म्हणतो, ए अर्जुन सुभेदार, खेचशील रे खेचशील, कोर्टात खेचशील मला, पण माझ्या विरोधात पुरावे शोधायला तुला कमीत कमी 6-7 महिने लागणार आहेत. आणि तोपर्यंत तू काय करशील रे? नाही म्हणजे या विलास मर्डर केससाठी तुला कितीसी दिवस उरलेले आहेत हातात, सगळं माहिती आहे मला. एक काम कर, नाही मैत्रीचा सल्ला देतो तुला, एक काम कर, या केसवरनं जरा वेगळ्या अँगलने फोकस कर, म्हणजे तुझ्या हातात काहीतरी लागेल. फायद्यात राहशील रे सुभेदार, फायद्यात राहशील. अर्जुनला एवढा संताप येतोय ना आता त्यावर. सरंजामे पुन्हा अर्जुनला म्हणतो कसा,
माझा नाद सोडून दे, चल निघा आता दोघं तुम्ही. अर्जुन आता त्याच्याकडे रागाने बघतोय बरं का प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुन विचार करतोय की या सरंजामेच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये. आता या सरंजामेला पण तो सरळ करणार आहे प्रेक्षकांनो, पण त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे पुढच्या एपिसोडची. तर बघा, आता अर्जुन आणि सायली सरंजामेला जरा लुक देतात आणि तिथून निघून जातात. आता रात्रीच्या वेळेला बेडरूममध्ये अर्जुन सायली डिस्कस करताना हा पुढचा सीन दाखवलाय. आता बघा अर्जुनला आयडिया कशी येते, साक्षीचा पेंडंट साक्षी कसा घालून येईल याची. बघत राहा प्रेक्षकांनो. आता सायलीला आणि अर्जुनला राग आलेला आहे त्या सरंजामेचा, पण या माणसाच्या नादी लागण्यात काहीच पॉईंट नाही आहे असा विचार करून ते निघाले तिथून. अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की माझा डाऊट खरा निघाला, तो सरंजामे मैपतचाच माणूस निघाला, तो चोरटा आहे, पण आपल्या हातामध्ये सरंजामेच्या विरुद्ध कुठलेच पुरावे नाहीयेत. सायली म्हणते पण हा माणूस मुळातच लाचखोर आहे आणि त्याने काय फक्त मैपतच्या केसमध्येच अफरातफर केलेली नसेल, अशा अनेक केसेसमध्ये त्याने अफरातफर केलेली असेल. अशा सगळ्याच लोकांना न्याय मिळायला हवा ना हो. अर्जुन म्हणतो हो खरंय तुझं सायली, त्यामुळेच मी कामाला लागलोय. त्या सरंजामेचा इतिहास सगळी हिस्ट्री काढायला सांगितली मी चैतन्याला. प्रॉब्लेम हा आहे ना सायली की आपल्या हातामध्ये वेळ कमी आहे आणि तो सरंजामे एवढा हुशार आहे ना की त्याने त्याचे सगळे काळेधंदे खूप हुशारीने लपवलेले असणार आहेत. या 15-20 दिवसात आपण त्याला एक्सपोज नाही करू शकणार. कसं त्या सरंजामेला पकडायचं ना तेच मला आता समजत नाहीये. सायली म्हणते अहो तुम्ही ना आता डोक्यातनं हा विषय काढा बरं, झोपा आता शांतपणे आणि उद्या सकाळी नव्याने सुरुवात करूयात. आता अर्जुन म्हणतो नाही सायली, मला झोप नाही लागणार आहे ग. अगं एक मिनिट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ती दामिनी खोटे पुरावे तयार करून ठेवेल, त्यासाठी आपल्याला कोर्टाचा वेळ आधीच घ्यावा लागणार आहे. पण कसं घ्यावं यार, काय करावं. आता बघा अर्जुनच्या डोक्यात येतं काहीतरी आणि तो कपाट उघडतो आणि ते व्हिजिटिंग कार्ड आणि सोन्याचा तुकडा सायलीच्या समोर नेत म्हणतो बघ आता आपल्याला हे व्हिजिटिंग कार्ड आणि सोन्याचा तुकडा कोर्टात दाखवावाच लागणार आहे आपल्याला. या कार्डबद्दल तर मी बोलणारच आहे सायली, या व्हिजिटिंग कार्डबद्दल मी बोलेलच कोर्टामध्ये, पण या पेंडंटचं काय करायचं आपण. साक्षीने ते पेंडंट जर नाही घातलं कोर्टात तर या अर्ध्या तुकड्याचा उपयोगच नाहीये ना. ती साक्षी कोर्टात ते पेंडंट का घालून येईल यार, का काही कळत नाहीये. आता साक्षीला ते पेंडंट घालून यायला लावायचंय, कसं. पण आता लगेच आयडियाची कल्पना सुचली आहे अर्जुनला. आता सायली ते पेंडंट हातात घेते आणि तिला आठवतं काहीतरी. ती बऱ्याच वेळ ते पेंडंट बघते आणि ते म्युझिक लावलंय त्यांनी बरंच. आणि सायली आता अर्जुनला म्हणते अहो आज 15 तारीख आहे ना आणि उद्या 16, आपण ह्या एक प्रयत्न नक्की करू शकतो. अहो 16 जुलै. अर्जुन म्हणतो काय त्याचं. सायली म्हणते अहो 16 जुलैला साक्षीच्या आईची पुण्यतिथी आहे, म्हणजे वर्षश्राद्ध आहे तिच्या आईचं साक्षीच्या. कालिंदी महाडिक ही साक्षीची आई आहे याची खात्री करण्यासाठी आपण त्यांचं डेथ सर्टिफिकेट बघितलं होतं, त्यावरती 16 जुलै तारीख होती त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर. अर्जुन म्हणतो अगं पण 16 जुलै तर उद्याच आहे ना, आता काय करायचं त्यासाठी आपण, काय संबंध आहे या सगळ्याचा. सायली म्हणते ऐका मी काय सांगते ते. आता बघा सायलीने अर्जुनला काहीतरी ऐकवलंय जे आपल्याला ऐकवलेलं नाहीये आणि डायरेक्ट तो प्लॅन एक्झिक्यूट केलाय अर्जुनने, ते आपल्याला दाखवलंय. आता अर्जुनला सायलीची ती भन्नाट आयडिया आवडते आणि तो सायलीला म्हणतो वा सायली फॅन्टॅस्टिक, हे जमू शकतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो ब्रिलियंट आयडिया बायको, ब्रिलियंट. आता या दोघांचं जे ठरलंय ना प्रेक्षकांनो ते बघत राहा पुढे, सॉलिडच ठरलंय. तर आता चैतन्याला फोन लावतोय अर्जुन ती आयडिया ऐकून. चैतन्य गाढ झोपेत असतो बिचारा. तो अर्जुनला म्हणतो बोल रे अर्जुन, अरे काय एवढ्या रात्री कसं काय फोन केलास. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तू ऐकलंस ना तर तुझी झोप उडून जाईल. चैतन्य म्हणतो काय रे काय झालं. चैतन्य ऐक मला ना काही गोष्टी हव्यात. आता चैतन्य म्हणतो अरे काय झालं, कसल्या गोष्टी हव्यात तुला. अर्जुन म्हणतो ते सगळं तू लिहून घे आधी. आता चैतन्य म्हणतो बरं बाबा लिहितो. तो असतो झोपेमध्ये, पण आता अर्जुनने त्याला काय काय गोष्टी लिहून दिल्या तेही आपल्याला ऐकवलेलं नाहीये. डायरेक्ट आता सकाळ झाली आहे प्रेक्षकांनो. आणि बघा आता तुम्ही मालिकेचं शेवटचं सीन एन्जॉय करत आहात. आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. मजा येते प्रेक्षकांनो आता या सीनमध्ये. आता या प्रियाची ना चांगलेच 12 वाजणार आहेत. बघा काय काय झालंय. आता सायली सगळ्यांना नाश्ता सर्व करत असते. अर्जुन म्हणत असतो सायली तू लवकर आवर नाश्ता झाला ना की आपल्याला बाहेर जायचंय. प्रिया विचार करते अरे यार हे दोघं जण बाहेर चाललेत म्हणजे पुरावा शोधायला चालले असणार.
नाही 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 या दोघांना थांबवायला हवं, नाहीतर मैपत माझा बँड वाजवेल. आता प्रिया मनातल्या मनात असा विचार करते आणि सायलीला वाटेल तसं बोलायला लागते, पण ती बोलते असं कोणी फील सुद्धा करवून घेतलं नाही प्रेक्षकांनो. बघा कशी मजा आली. सायली कल्पनाताईंना म्हणत असते, आई तुम्ही बसा हां, पूर्णाजी आम्ही निघतो हां, आता जेवायच्या आधी परत येऊ. मग आता पूर्णाजी म्हणतात, बरं ठीक आहे या हं तुम्ही. सगळेजण सायलीच्या साईडने झालेत आता. आता बघा प्रिया म्हणते, बापरे आता एवढ्या लवकर परत येणार तू? आता जसं काही ही सायलीची सासूच आहे असं बोलते बरं का. सायली तिच्याकडे बघते. प्रिया म्हणते, अगो सायली लंच बाहेरच कर ना, कशाला उगीच घरी करत बसते. आता ही वाकडं तिकडं बोलते हे पूर्णाजीच्या लक्षात येतं बरं का, कल्पनाताईंच्या पण. प्रिया म्हणते कशी, बाई लंच करून जर डिनरला तुला वाटलं घरी यायचं तर ये, नाही तर येऊ नकोस ग बाई. काय ग सायली अशी भटकायला जाते आणि घरात सगळी कामं पडतात, समजत नाही का तुला? हो न ग आई. कल्पनाताई म्हणतात, काही नाही झालेली आहेत सगळी कामं, आणि तसंही विमल करते सगळं, मला काही करावं नाही लागत. प्रिया म्हणते, अगं असं कसं आई, म्हणून कसं असं चालतं का? अगं असं घरातल्या मोठ्या सुनेने सतत बाहेर भटकायला जाणं बरं दिसतं का? ही भटकते ते चालतं हिला. पूर्णाजी बघा कशा बघताय रागाने प्रियाकडे. आता ती प्रिया पुढे म्हणते कशी, काय असते का तुझे सायली बाहेर सारखं सारखं? अगं अस्मिताला या अवस्थेत काय हवं नको बघायला नको का? आता अस्मिताने पण तिला भाव दिलेला नाहीये. प्रिया म्हणते, अस्मिताकडे पण लक्ष नाहीये तुझं. अस्मिता तू हे अजिबात खपवून घेऊ नकोस हां. आता बघा सगळेजण रागाने बघतायत या प्रियाकडे. आता लगेच अस्मिता तिला भावच देत नाही आणि म्हणते, अर्जुन मला लोणचं दे रे. आता बघा हं, प्रिया म्हणते सायलीला हवं तसं ती वागते, तुम्ही कोणी काही बोलणार नाही आहे का तिला आता? पण तरी तिला कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. सायली शेवटी म्हणते, प्रिया अगं मुळात घरातली सगळी कामं आटोपून मी बाहेर जाते, मी कामासाठी चालले, उन्हाळ्याला नाही चालले बाई. प्रिया म्हणते, बघ बघ पूर्णाजी कशी मनमानी करते आणि उलट उत्तरं देते, तरी सुद्धा प्रियाचं कोणीच ऐकलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, चल बायको झालं का तुझं आवरून, चल निघूयात. आता हिला कोणी पाहिलं पण नाही प्रेक्षकांनो, जशी काही ही इनविजिबल आहे. आता सायली अर्जुन लगेच निघाले सुद्धा. प्रिया विचार करते, अरे देवा यांना थांबवण्यात कोणी मला रिस्पॉन्स पण दिला नाही, आता मला या दोघांच्या मागे मागे जावंच लागेल. पण आता प्रेक्षकांनो प्रियाचे चांगलेच 12 वाजणार आहे, कारण पुढच्या भागात बघा आता हा एपिसोड इथे संपलाय. अर्जुन पुढच्या भागामध्ये वेषांतर करून एक साधूचा वेश त्याने धारण केलाय, एक पंडितजीचा. आता चैतन्य त्याला पाहिल्यावर म्हणतो, अर्जुन यार तू ओळखूच येत नाहीयेस. अर्जुन म्हणतो, आता आपला फोकस साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पेंडंटकडे असणार आहे. आता हा अर्जुन मैपतच्या घरी जाणारे वेषांतर करून. मैपत त्याच्या बायकोचं श्राद्ध घालत असतं, कारण प्रोमोमध्ये पिंडदानाचा विधी वगैरे त्यांनी दाखवलाय आणि अर्जुन तिथे वेषांतर करून पोहोचलाय. आणि त्या मैपतच्या घरी तिथे त्यावेळेला प्रिया पण आहे. प्रेक्षकांनो काय म्हणता, प्रिया पकडली जाईल का मैपतच्या घरी? मला कमेंट करून नक्की कळवा. अरे कसला सॉलिड दिसतोय ना अर्जुन, खरंच ओळखू येत नाहीये. त्याने चष्मा वगैरे घातला असताना तर अजिबात ओळखू नसता आला. पण प्रेक्षकांनो सॉलिड आहे की नाही पुढचा प्रोमो? काय वाटतं तुम्हाला, अर्जुनचा हा प्लॅन सक्सेसफुल होईल का? साक्षीला तो पेंडंट घालून कोर्टात यायला मनवू शकेल का या पंडितच्या वेशामध्ये? अर्जुन आता वेषांतर करून मैपतच्या घरी जाणार, तिथे तो प्रियाला बघणार का? प्रेक्षकांनो असे बरेच प्रश्न पडलेत. अर्जुनचा हा प्लॅन सक्सेसफुल होणारच. सायली बाहेर गाडीत वाट बघत असते अर्जुनची. काय वाटतं प्रेक्षकांनो, धमाकेदार असणार आहेत पुढचे एपिसोड. बघायला मिस करू नका, ऐकायला मिस करू नका माझ्या आवाजात. आणि माझी तब्येत आता बरी आहे प्रेक्षकांनो, हळूहळू इन्फेक्शन गळ्याचं कमी होत आहे. तर बघत राहा. ठरलं तर मग तुम्ही सगळ्यांनी काल काळजीने कमेंट्स केल्या त्याबद्दल खूप आभारी आहे. प्रेक्षकांनो मला कमेंट करून नक्की सांगा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला. चला तर मग आता निरोप घेते, उद्या पुन्हा भेटण्यासाठी. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.